नमस्कार. पर्यावरण अभ्यास FY BCom प्रकरण दुसरे कृषी आणि औद्योगिक विकास. प्रश्न असा आहे, जलप्रदूषण म्हणजे काय ते सांगून जलप्रदूषणाची कारणे, परिणाम आणि उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करा. आता जलप्रदूषण म्हणजे एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सगळं सजीवांचं जे अस्तित्व आहे ते पाण्यामुळे टिकून आहे. त्यामुळे पाण्याला आपण काय म्हटलंय, जीवन म्हटलंय. तर पृथ्वीवर सुमारे आपल्याला माहिती आहे 71% भाग हा पाण्याचा आहे आणि त्यामुळे पृथ्वीला हा ओला ग्रह असे संबोधले जाते. मग या सगळ्यामध्ये आपण पाण्याचा अनेक प्रकारे वापर करतो. पाणी पिण्यासाठी वापरतो, घरगुती वापरासाठी वापरतो, गाडी धुण्यासाठी वापरतो, विविध उद्योगधंद्यामध्ये पाण्याचा वापर करत असतो आणि त्यामुळे माणसाला नव्हे तर निसर्गाला पाण्याची उपयुक्तता आहे. निसर्गाला म्हणजे वनस्पतींना आहे, प्राण्यांना आहे, सगळ्यांना पाण्याची उपलब्धता आहे. मग या पाण्याची किंवा पाण्याची हे पाणी दूषित होतं. मग ह्या जलप्रदूषणाची व्याख्या काय करू शकतो आपण की जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या दर्जात नैसर्गिक किंवा कृत्रिमरित्या बदल घडवून आणला जातो, जो अन्न, मानव आणि इतर प्राण्यांचे स्वास्थ्य, उद्योग, कृषी, मासेमारी इतर उद्योगांना घातक ठरू शकतो. अशा प्रकारचा आपण व्याख्या जलप्रदूषणाची करू शकतो. आता जलप्रदूषणाचा अर्थ काय सांगू शकतो तर प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म जे पाण्याचे आहेत त्याच्यात बदल होणे आणि भयानक परिणाम त्याचे जाणवणे आणि त्याचा परिणाम जीवसृष्टीवर जाणवणे यालाच जलप्रदूषण असे आपण म्हणू शकतो. या जलप्रदूषणाची अनेक कारणं आहेत. म्हणजे जलप्रदूषण का होतं, पाण्याचं प्रदूषण का होतं, तर ती कारणं आपल्या अवतीभोवतीच आहेत. एक आहे दैनंदिन वापर. म्हणजे आपण पाणी दैनंदिन वापरासाठी वापरतो. म्हणजे भांडी धुणे, कपडे धुणे, वाहने धुणे. म्हणजे त्या पाणी किंवा दैनिक वापरामध्ये आपण साबणाचा किंवा इतर पावडरांचा, इतर रसायनांचा वापर करतो आणि हे पाणी आपण नदीमध्ये सोडतो. मग त्याच्यात त्या पाण्यात कित्येक वेळा मैला सोडला जातो किंवा जनावरांचे मलमूत्र सोडले जाते. हे सर्व पाणी नदीत जाऊन प्रदूषित मिळते, नदी प्रदूषित होते. हे दैनिक वापराचं सर्वात महत्त्वाचं कारण आपण सांगू शकतो. दुसरं आहे रासायनिक खते आणि जंतुनाशके. आता शेतामध्ये पीक चांगले येण्यासाठी रासायनिक खते आणि जंतुनाशकांची फवारणी केली जाते. मग हे जे उरलेले रासायनिक खते ती सगळे जमिनीवर पडतात, त्या पाण्यामध्ये ती मिसळतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी ती पाण्यात मिसळल्यामुळे जमीन नष्ट होते किंवा जमीन नापीक बनते. ते जे पाणी असतं ते पाणी नदीला जाऊन मिळालं तर नदीमध्ये असणाऱ्या जी परिसंस्था आहे म्हणजे तिथले मासे आहेत ते नष्ट होऊ शकतात. तसंच जलप्रदूषणामुळे उद्योगधंदे आणि कारखाने यांना सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात पाणी लागतं. तर त्यांच्यामध्ये त्या पाण्यामध्ये जे तेल, त्याच्यानंतर शिसे, तांबे, लोखंड अशा धातूंचं बारीक बारीक रसायनं, बारीक बारीक कण, आम्ल, गंधक, अल्कोहोल असे सगळे अंश मिसळतात आणि हे नदीमध्ये सोडलं जातं, टाकून दिलं जातं आणि ते दूषितीकरणामुळे नदीचं पाणी पूर्णतः प्रदूषित होतं. खनिज तेल हे सुद्धा त्याच्या मागचं प्रमुख कारण आहे. खनिज तेल जे असतं तेलवाहू जहाजामधून येत असतं आणि तेलवाहू जहाजं जी आहेत त्याच्यातून कित्येक वेळा अपघात होऊन खनिज तेल समुद्रामध्ये सांडलं जातं आणि त्या खनिज तेलाची किंवा जे जहाजं वाहतात ते जहाजंसुद्धा तेलावरतीच चालतात आणि त्यामुळे त्या जहाजातून जे इंधन म्हणून वापरलेलं तेल आहे ते समुद्राच्या पाण्यावरती येतं. पाण्यावरती तेलाचा तवंग निर्माण होतो आणि त्याचा परिणाम समुद्रातील जलसृष्टीवरती झालेला पाहावयास मिळतो. त्याच्यानंतर इतर ज्या काही कृती आहेत मानवाच्या, त्या कृतीचाही परिणाम सर्वात मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे जळलेली प्रेतं, राख आपण हे सर्व त्या पाण्यामध्ये टाकत असतो. आता मुंबईतील जी मिठी नदी आहे ती मिठी नदी 2005ला लोकांना कळलं की मुंबईत मिठी नावाची नदी आहे. कारण तोपर्यंत सगळ्या कचरा, सगळा डम त्या मिठी नदीत झाला होता आणि 2005ला त्या नदीने उग्र रूप धारण केलं आणि लोकांना कळलं. मग अजूनसुद्धा त्या नदीमध्ये इतर अनेक गोष्टी, प्लास्टिक यासारख्या वेस्टर्न, पेयजल असतील अनेक गोष्टी तिथे टाकल्या जातात, त्याची साठवणूक केली जाते.
त्याच्यानंतर औष्णिक जल आहे, म्हणजे जे भट्ट्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या औष्णिक भट्ट्या, त्याच्यात क्रिया झाल्यानंतर जे पाणी असतं उष्ण पाणी ते समुद्रात सोडलं जातं आणि त्यामुळे तिथे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात झालेलं पाहावयास मिळतं. आता रत्नागिरी गॅस प्रकल्पाचंच उदाहरण घ्या. एनरॉन प्रकल्प म्हणून त्याचं नाव होतं. आता रत्नागिरी गॅस प्रकल्प, तिथे गॅसपासून वीज निर्माण होते आणि त्यात जे सांडपाणी आहे, जे गरम पाणी आहे ते तिथल्या समुद्रात सोडलं जातं आणि तिथल्या समुद्रातले सगळे मासे आणि ते पाणी पूर्णतः प्रदूषित झालेलं पाहावयास मिळतं. किरणोत्सारी किंवा धार्मिक आणि विधीतून निर्माण होणारा कचरा, आपल्याला माहिती आहे आपल्याकडं सण उत्सव आले की त्याचं जे निर्माल्य असतं ते सगळं आपण नदीत नेऊन सोडतो. तसंच गंगा नदीच्या किनारी कित्येक लोक रोज आंघोळ करत असतात, गंगा नदीला वेगवेगळ्या गोष्टी अर्पण करत असतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी रोज धार्मिक विधीतून कचरा निर्माण होत असतो. म्हणजे पंढरपूर, रामेश्वर, प्रयाग, नाशिक अशा ठिकाणी लोक येऊन स्नान करतात, कुंभमेळे करतात. या सगळ्याचा परिणाम त्या ठिकाणी कचरा निर्माण होतो. किरणोत्सारी पदार्थ आहेत, त्या किरणोत्सारी पदार्थ म्हणजे प्लास्टिक असेल किंवा इतर जे किरणोत्सारी पदार्थ आहेत की जे पाण्यात मिसळल्यामुळे त्या ठिकाणी ते पदार्थ तयार होतात, त्यामुळे कॅन्सर किंवा इतर आजारांची निर्मिती होते. नैसर्गिक आपत्ती हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. मग नैसर्गिक आपत्ती म्हणजे पूर येणं किंवा इतर सुनामी लाटा येणं, याच्यामुळे सुद्धा ते जे जलप्रदूषित पाणी ते शहरामध्ये शिरतं. तर जलप्रदूषणाचे परिणाम अनेक आहेत जे आपल्याला नेहमी जाणवतात. मानवी आरोग्यावर जलप्रदूषणाचा परिणाम होतो. वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला होतात, म्हणजे हगवण असेल, अतिसार असेल, कावीळ असेल, पित्ताज्वर असेल, रक्ताशय असेल, त्वचेचे रोग असतील, पचनसंस्थेचे आजार असतील, हे मानवी आरोग्यावरती जलप्रदूषणाचे परिणाम आहेत. त्याच्यानंतर जलीय वनस्पती नष्ट होतात, त्यांची वाढ खुंटते. शेवाळ असेल किंवा इतर बारीक बारीक खारफुटी असेल, या वनस्पतींचं अस्तित्वही तेवढंच महत्त्वाचं आहे. हे जलप्रदूषणामुळे यांचं अस्तित्व नष्ट होतं. जलचर प्राणी नष्ट होतात, त्यांच्या काही जमाती नष्ट होतात आणि त्यामुळे जी अन्नसाखळी आहे जलचर प्राण्यांची ती नष्ट होते आणि ती जलपरिसंस्थान बिघडते. हे सर्वात महत्त्वाचं कारण आपण जलप्रदूषणाचं सांगू शकतो. त्याच्यानंतर हे जे पाणी आहे ते जसं जमिनीवरती जातं प्रदूषित पाणी, त्यामुळे जमिनीची किंवा मृदेची प्रत खालावते, जमिनीमध्ये खारटपणा येतो, पाणी उपसलं जातं, त्यामुळे जमिनीत क्षारांचं प्रमाण वाढतं, पीक पद्धती कमी होते. हे सगळं आपण जलप्रदूषणाचे परिणाम म्हणून सांगू शकतो. त्याच्यानंतर हे जे पाणी आहे ते जमिनीत मुरतं आणि त्यामुळे भूगर्भाखालचं पाणीसुद्धा प्रदूषित होऊ शकतं. मग याच्यावर उपाययोजना काय केले पाहिजे, म्हणजे जलसंस्कार केले पाहिजे. म्हणजे लोकांनी ते पाणी योग्य तऱ्हेने त्याच्यावर वापरलं पाहिजे. म्हणजे त्या पाण्यामध्ये पाण्याचं शुद्धीकरण केलं पाहिजे. दुसरं काय, पाणी जपून वापरलं पाहिजे. हवं तेवढंच पाणी वापरलं पाहिजे. पाण्याविषयी जनजागृती केली पाहिजे. लोकांना ॲडव्हर्टाईज करून आणि लोकांना सतत सांगितलं पाहिजे की पाणी हे जीवन आहे, ते जपून वापरा. आजसुद्धा पाणी हवं तसं वापरलं जातं आणि मग मे आणि जूनमध्ये आपल्याकडे पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. महाराष्ट्रात पाण्याची खूप मोठी अवस्था किंवा पाण्याची टंचाई, दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतो. पाण्याविषयी जे काही कायदे केलेत त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करणं ही महत्त्वाचं आहे आणि शेतकरी जे पाणी वापरतात त्यांचं मतपरिवर्तन करून ते पाणी योग्यरित्या त्यांना कसं वापरता येईल, ते पाणी कशा प्रकारे योग्यरित्या साठवता येईल हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जे पाण्यात आपण पदार्थ टाकतो त्याची योग्य विल्हेवाट अगोदरच कशी लावायची, ते पाण्यावर न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जी जलवाहतूक पाण्यातून, समुद्रातून किंवा नदीतून चालते, त्या जलवाहतुकीवर नियंत्रण टाकणं सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे अशा प्रकारे सारांशाने एवढंच म्हणता येईल की मानवाच्या अतिरिक्त हस्तक्षेपामुळे जलप्रदूषण घडून येताना दिसते. पाण्याचे महत्त्व मानवी जीवनात अनमोल आहे, खूप महत्त्वाचं आहे. त्याचं रक्षण आणि जतन करणे ही मानवाची जबाबदारी आहे. वरील उपाययोजनाद्वारे जलप्रदूषण आपल्याला कमी करता येऊ शकते. धन्यवाद.